नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागच्या स्ट्रीममध्ये जे काही प्रूफ आपण विचारात घेतलं होतं दॅट इज द इन्स्क्राइब अँगल थेरम. आणि त्या इन्स्क्राइब अँगल थेरमला अनुसरून अशा दोन प्रकारची फॉर्म्युलीज हे मी तुम्हाला दिलेले होते आणि सांगितलं होतं की पुढच्या स्ट्रीममध्ये या फॉर्म्युल्यांवर आपण विचार करणार आहोत. तर ते फॉर्म्युले म्हणजे असे की व्हेन द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, देन हाऊ वी विल फाइंड द मेजर ऑफ द अँगल. अँड सेकंड थिंग, व्हेन द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल अँड व्हॉट इज द मेजर ऑफ सच अँगल. अशा प्रकारचे दोन भाग आपण त्याचे फॉर्म्युलेसुद्धा आपण बघितलेले होते. पण ते फॉर्म्युले कसे आले, कुठून आले, कशा पद्धतीने ते प्रूव्ह करता येतील आपल्याला, याचा विचार आपल्याला आजच्या या स्ट्रीममध्ये करायचा आहे. दोन उदाहरणं म्हणण्यापेक्षा एक उदाहरण आणि एक प्रूफ मी समोरासमोर या ठिकाणी लिहिलेलं आहे. आधी आपण उदाहरण सोडवूया. उदाहरणामध्ये कशा पद्धतीने आपल्याला जाता येईल हे बघूया आणि त्या प्रोसेसने थेरम प्रूव्ह करूया. थेरम म्हणण्यापेक्षा आपण ते प्रूफ म्हणूया. ते प्रूफ कसं येईल, कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल याचा विचार करू. डायग्रॅमचं नीट निरीक्षण करा. या डायग्रॅममध्ये काय दिलं आहे बघा. कॉर्ड्स पी क्यू अँड आर एस इंटरसेक्ट ॲट पॉईंट टी. ठीक आहे, जे दोन कॉर्ड्स आहेत त्या दोन कॉर्ड्स सर्कलच्या इंटेरियरमध्ये टी या पॉईंटमध्ये त्या इंटरसेक्ट होत आहेत. आता टी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. मग काय काय दिलं आहे, वी हॅव टू फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल एस टी क्यू. आपल्याला अँगल एस टी क्यू काढायचा आहे. बघा या ठिकाणी मी दाखवलेलाच आहे. धिस अँगल एस टी क्यू हा मला काढायचा आहे. व्हॉट वी गिवन हिअर, मेजरमेंट ऑफ अँगल पी एस आर इज गिवन 24 डिग्री. पी एस आर धिस अँगल इज 24 डिग्री. yes. Measurement of arc SQ, measurement of this arc SQ is given 68. तुम्हाला आता लगेच असं वाटलं असेल की सर आपण असं करूया का, 68 हा आर्क दिलेला आहे म्हणजे त्याच्या निम्मे हा येईल. नाही, लगेच आपण विचार करायला लागतो. का विचार करायला लागतो, कारण आपल्याला ते कळत नाही की बुवा टी व्हर्टेक्स हा जर सर्कलवरच असला तरच तो निम्मा असतो. म्हणजे इन्स्क्राइब अँगल थेरम जो आहे तो आपण प्रत्येक ठिकाणी वापरायला जातो आणि त्यामुळे आपली ती चूक होते. हा अँगल जो आहे तो याच्या निम्मे येणारच नाही. तो किती येईल तो मला बघायचा आहे. मग ॲक्च्युली मी मागच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं बघा, एस टी म्हणजे अँगल एस टी क्यू एवढाच अँगल विचारात घ्या. मी तुम्हाला असं सांगितलेलं होतं की मेजर ऑफ धिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द सम ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय धिस अँगल अँड इट्स व्हर्टिकली अपोजिट अँगल. बरोबर. मग आता हे असं कसं काय लिहायचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि त्याने इंटरसेप्ट केलेला हा जो आर्क आहे यांच्या दोघांच्या बेरजेच्या निम्मे का येईल असं बेरजेच्या निम्मे. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हेच आपल्याला लक्षात घ्यायचं. आता वन बाय वन एक एक मुद्दा आपण बघूया. अँगल पी एस आर हा मला दिलेला आहे. अँगल पी एस आर इज गिवन 24 डिग्री. म्हणजे मी इथे लिहिणार मेजरमेंट ऑफ अँगल पी एस आर इज इक्वल टू 24 डिग्री. येस. धिस पी एस आर इज अ इन्स्क्राइब अँगल. धिस पी एस आर इज अ इन्स्क्राइब अँगल. मग या इन्स्क्राइब अँगलचं जे मेजर आहे याच्यावरून हा आर्क काढता येईल का मला, पी आर. बघा पी आर आर्क काढता येईल. बरोबर आहे. तो पी आर आर्कसुद्धा काढता येईल. म्हणजे हा जो अँगल आहे हा पी आरच्या निम्मे आला. बरोबर आहे. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल पी एस आर इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. येस. मग जर तुम्ही या ठिकाणी किंमत टाकली तर पी एस आरचं मेजर तुम्हाला माहिती आहे 24 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजरमेंट ऑफ आर्क पी आर अँड हेन्स मेजरमेंट ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू 2 इंटू 24. बरोबर. म्हणजे किती येईल, 48 डिग्री.
येस. कोणाचं मेजर आलं? पी आरचं मेजर आलं. येस. आता पुढच्या इथे विचार करूया आपण की आपल्याला हा आर्क दिलेला आहे. एस क्यू आर्क इज गिव्हन. बघा, एस क्यू आर्क इज गिव्हन 68. मग आता हा एस क्यू आर्क इंटरसेप्ट करणारा इन्स्क्राइब्ड अँगल मला शोधता येईल का? बघा, एस क्यू आर्क इंटरसेप्ट करणारा विच अँगल? इन्स्क्राइब अँगल. तो शोधता येईल, सहज शोधता येईल. बघा, एस पी क्यू बरोबर. हा अँगल बघा, हा अँगल, एवढा अँगल कोणता आर्क इंटरसेप्ट करतोय? एस क्यू बरोबर. म्हणजे मला या अँगलचं मेजर लिहिता येईल. मेजरमेंट ऑफ अँगल एस पी क्यू इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू, असं मला या ठिकाणी लिहिता येईल. मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू असं या ठिकाणी लिहिता येईल. मग हे लिहिलेलं आहे म्हणजेच याचं एस क्यूचं मेजर किती आहे? 68. म्हणजे 1/2 इंटू 68 इज इक्वल टू व्हॉट इज द मेजर? दॅट इज 3 and 4, दॅट इज 34. आता पुढचा विचार मला करायचा आहे. आपण प्रूफकडे चाललो आहे. हे उदाहरण सोडवणं तसं सोपं आहे. तुम्हाला असं वाटेल की बा सर या ठिकाणी हे उदाहरण किती, आपल्याला फॉर्म्युला दिला आहे, सहज किमती टाकले तर मग हे उदाहरण मी सोडवू शकतो. पण मला हे प्रूफ आणायचं आहे की हे कसं येईल. तर आता बघा, पी एस टी हा एक ट्रायंगल तुम्ही बघताय. बघा, पी एस टी. येस, सेंटर साईडला आहे. बघा, पी एस टी. इन ट्रायंगल पी एस टी, इन ट्रायंगल पी एस टी, एस टी क्यू, अँगल एस टी क्यू इज एक्सटेरियर अँगल. कोणत्या प्रकारचा अँगल आहे? बघा, तो एस टी क्यू इज द एक्सटेरियर अँगल ऑफ दिस ट्रायंगल अँड वी नो दॅट मेजर ऑफ दॅट एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल्स अँड हेन्स मेजरमेंट ऑफ अँगल एस टी क्यू इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल. मी मेजरमेंट ऑफ अँगल वगैरे काही लिहित नाही, सरळ अँगल लिहितो. अँगल एस टी क्यू इज इक्वल टू अँगल पी एस पी टी प्लस अँगल एस पी टी मी लिहिला. आता पी एस टी. येस, एक्सटेरियर अँगल थेरम. एक्सटेरियर अँगल थेरम. याच्यावरून मी लिहिलं की सम ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल्स इज इक्वल टू एक्सटेरियर अँगल. हा भाग मी लिहून झाल्यानंतर अँगल एस टी क्यू इज इक्वल टू, आता बघा, एस पी टी. व्हॉट इज एस पी टी? एस पी टी म्हणजेच एस पी क्यू. येस, एस पी क्यू अँगल किती आहे? 34 डिग्री बरोबर. मग मी जर किंमत टाकली डायरेक्ट तर मला मिळून जाईल. पण मी आता किंमत टाकताना हे लिहितो बघा, 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू. येस, कोणाची किंमत टाकली मी? एस पी टीची. येस, प्लस पी एस टी. व्हॉट इज अँगल पी एस टी? पी एस टी अँगल इज 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. येस, याच ठिकाणी ते प्रूफ होतं आहे. बघा, 1/2 पी आर इज इक्वल टू, हा 1/2 जर मी कॉमन काढला तर इथे येईल मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू प्लस मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. येस, आता तुम्ही जर म्हटला की या ठिकाणी किंमत टाकली तर लगेच मिळते का आपल्याला? येस, मिळेल बरोबर. इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट एस क्यू. एस क्यू इज, बघा, एस क्यू आर्क इज 68. राइट हियर 68 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. मेजरमेंट ऑफ आर्क पी आर मी काढून ठेवला आहे 48. येस, अँड हेन्स इज इक्वल टू, या दोघांची मला करायची आहे बेरीज. 8 आणि 8 16, हातच्याला 1, 10 आणि 1 11, 116 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2 पंचे 10. येस, आणि 2 8 16 म्हणजे 58 डिग्री. आता तुम्ही असा विचार करा की 58 डिग्री डायरेक्ट इथूनच मिळतं आहे मला, या स्टेपमधून. कसं मिळतं आहे? तर एस पी टी कुठे आला? एस पी टी म्हणजे एस पी क्यू किती आला? 34. येस, मी लिहिला 34 प्लस पी एस टी.
पी एस टी अँगल किती आहे? पी एस टी अँगल पी एस टी म्हणजेच पी एस आर अँगल इज 24. बघा या ठिकाणी किती मिळालं मला? 8 and 5 58. पुन्हा मला 58 मिळाला. म्हणजे या पद्धतीने आपल्याला एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगलचा या ठिकाणी उपयोग करता आला. आता हे उदाहरण आपण इकडे येऊया. आता मला प्रूव्ह करायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रूफ कसं करायचं. हेच प्रूफ मला इथे लिहिता येईल की व्हर्टेक्स ऑफ द angle STQ is in the interior of the circle, then we prove this. Measure of this angle is equal to 1/2 measure of arc SQ plus measure of arc PR. हे मला प्रूव्ह करायचं आहे. मी काय करणार तर सरळ अशा या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन करणार. ड्रॉ द सेगमेंट PS. बरोबर, मी इथे लिहिणार मग ड्रॉ सेगमेंट PS. प्रूफला मी सुरुवात करतो आहे. ड्रॉ सेगमेंट PS. आता पी एस सेगमेंट काढून झाल्यानंतर मला लिहिता येईल पी एस टी, सॉरी हा टी नाही इथे आर म्हणूया आपण. पी एस टी हा अँगल किंवा पी एस आर हा अँगल, हा जो अँगल आहे याने पी आर आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. अँड हेन्स मेजरमेंट ऑफ अँगल किंवा अँगल पी एस आर इज इक्वल टू किंवा पी एस टी म्हणूया आपण सिम्पली. पी एस टी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क पी आर. येस, कशावरून? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. येस. सेकंड थिंग, तुम्ही जर बघितलं असेल तर हा इकडचा अँगल बघा, तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. त्याने एस क्यू आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल एस पी टी. एस पी टी सिम्पल मी लिहितो हां, इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क एस क्यू. कशावरून? इन्स्क्राइब अँगल थेरम. बट अँगल एस टी क्यू इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे तो? पी टी एस. येस, याचा तो एक्सटेरियर अँगल आहे. अँड हेन्स अँगल एस टी क्यू इज इक्वल टू अँगल एस पी टी प्लस अँगल पी एस टी. येस, एक्सटेरियर अँगल थेरम. एक्सटेरियर अँगल थेरम. आणि म्हणून सरळ मी जर किमती टाकल्या तर एस टी क्यू इज इक्वल टू, बघा एस पी टी म्हणजे किती? एस पी टी इज 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क किंवा 1/2 आर्क एस क्यू प्लस 1/2 आर्क, कुठला आर्क आता? पी आर, इज इक्वल टू 1/2 कॉमन काढला तर या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला येईल आर्क एस क्यू प्लस आर्क पी आर. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळेल. म्हणजे मेजर ऑफ धिस अँगल, दॅट इज वेन द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज इन इंटेरियर ऑफ द सर्कल, देन द मेजर ऑफ धिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द सम ऑफ द आर्क्स इंटरसेप्टेड बाय इट अँड इट्स व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग हा फॉर्म्युला आपण सहज त्या ठिकाणी वापरू शकतो. हे उदाहरण मी तुम्हाला सोडवून याच्यासाठी दाखवलं की इथे कशा कशा पद्धतीच्या कृतीच आपल्याला कराव्या लागतात, कृती कराव्या लागतात. आणि मग सोपी पद्धत काय आहे तिथून आपण विचार करू आणि डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म्युला वापरून किमती टाकल्या तरी तुम्हाला उत्तर सहज मिळेल आणि ते योग्य असेल, काहीही त्याच्यामध्ये अडचण नाही. आता एक दुसरा थेरम जो आहे तो पण आपल्याला बघायचा आहे की व्हेन द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता व्हर्टेक्स ऑफ द अँगल एक्सटेरियर ऑफ द सर्कल असल्यानंतर कशा पद्धतीने मला ते प्रूव्ह करता येईल याचाही विचार आपल्याला करायचा आहे. नाऊ लेट अस ट्राय टू प्रूव्ह सच अ सेकंड प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी मी प्रूव्ह करणार आहे. मी आता उदाहरण न घेता ती प्रॉपर्टी अशाच पद्धतीने या ठिकाणी प्रूव्ह करणार आहे. सपोज वी आर गिवन द प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी जी मला दिलेली आहे ती प्रॉपर्टी मी या ठिकाणी लिहितो की कसं मला प्रूफ त्या ठिकाणी लिहायचं आहे. ते प्रूफ सहज अतिशय सोपं प्रूफ आहे. ते प्रूफ आपल्याला लिहायचं आहे. समजा असं दिलं स्टेटमेंट की प्रूव्ह दॅट इफ लाईन्स कंटेनिंग द कॉर्ड्स ऑफ अ सर्कल intersect each other outside the circle, then measure of the angle between them
is half of the difference in the measure of the arcs intercepted by the angle. येस, हे प्रूव्ह मला करायचं आहे. मी ते पूर्ण स्टेटमेंट लिहित नाही, पण आता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला ते प्रूफ मिळणार आहे. दिस इज द सर्कल. काय म्हटलं आहे की प्रूव्ह दॅट इफ टू लाईन्स कंटेनिंग द कॉर्ड्स, टू लाईन्स कंटेनिंग द कॉर्ड्स, suppose this is a line and this is the another line, these are the two lines containing the chords. या लाईन्स असल्या आपण वाढवल्या तरी चालतील अशा पद्धतीने. ठीक आहे. बी डी and A, this point is C, this point is E suppose. आता दोन कॉर्ड्स आपल्याला दिलेले आहेत, कॉर्ड ए बी अँड कॉर्ड सी डी. नाव द लाईन्स कंटेनिंग दीज कॉर्ड्स इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल ॲट पॉईंट ई, असं आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये दिसतं आहे, ॲट पॉईंट ई. देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम, मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम मीन्स दिस इज द अँगल, मेजर ऑफ द अँगल बिटवीन द टू लाईन्स म्हणजे हा अँगल आहे. तो अँगल कसा आहे, मेजर ऑफ दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द डिफरन्स ऑफ द टू आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल. म्हणजे या अँगलने इंटरसेप्ट केलेले जे दोन आर्क आहेत म्हणजे बी डी आणि ए सी, या आर्कच्या डिफरन्सच्या निम्मे. म्हणजेच काय आपल्याला प्रूव्ह करायचं इथे, टू प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचं आहे, तर मेजरमेंट ऑफ अँगल किंवा अँगल फक्त म्हणूया आपण, अँगल ए ई सी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए सी मायनस मेजरमेंट ऑफ आर्क बी डी. येस, दिस वी हॅव टू प्रूव्ह. हे मला प्रूव्ह करायचं. कॉर्ड्स ए बी अँड सी डी or the line containing these chords intersect each other at the exterior of the circle, and then the angle between them, these chords or angle between these two seconds, आपण मी असं म्हणूया की या अँगलचं मेजर मला काढायचं. मग याच्यासाठी मी कन्स्ट्रक्शन करणार आहे बा. कन्स्ट्रक्शन, व्हॉट इज आवर कन्स्ट्रक्शन सोपं करूया आपण. काय करूया की ड्रॉ सेगमेंट ए डी. येस, ए डी सेगमेंट फक्त मी या ठिकाणी काढून घेतो. येस, ड्रॉ द सेगमेंट ए डी. आता हा ए डी सेगमेंट काढल्यानंतर मला एक ट्रायंगल त्या ठिकाणी तयार झालेला दिसतो आहे. तो ट्रायंगल आपल्याला लगेच कळेल, ए डी ई. येस, ड्रॉ सेगमेंट ए डी. एवढंच फक्त कन्स्ट्रक्शन मला करायचं आहे, ड्रॉ सेगमेंट ए डी. आता पुन्हा मागच्याप्रमाणेच आपल्याला विचार करायचा आहे की हा जो अँगल आहे त्याचं मेजर मला काढायचं आहे, म्हणजे तो आपण तसाच राहू देऊया. मला सांगा की हा जो अँगल आहे बी ए डी, हा जो अँगल दिसतोय याने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे, कारण हा जो अँगल आहे दिस अँगल इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने बी डी हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. बघा, हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. विच अँगल, बी ए डी. येस, राईट हिअर प्रूफ तर फारच सोपं आहे. प्रूफ लिहिताना मी काय करेल, मेजर ऑफ अँगल ए बी ए डी. नाव अँगल बी ए डी इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, 1/2 बी डी. 1/2 बी डी. कशावरून लिहिलं, मेजरमेंट ऑफ आर्क बी डी. येस, कशावरून लिहिलं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्याच्यावरून मला हे लिहिता आलं. येस, दिस इज स्टेटमेंट नंबर 1. सेकंड थिंग, पुन्हा आपल्याला असं दिसतंय की हा एक अँगल आहे बघा इथला, हा ए डी
C. Yes. What is the measure of this angle ADC? Is equal to again 1/2. आपण इन्स्क्राइब अँगल थेरम पुन्हा वापरणार आहे. मेजर ऑफ दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ AC. 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC. येस. कशावरून? इन्स्क्राइब अँगल थेरम. सेम रिझन. स्टेटमेंट नंबर 2. आता इन ट्रायंगल AED, इन ट्रायंगल AED फार सोपा भाग आहे. इन ट्रायंगल AED याच्यामध्ये अँगल ADC, अँगल ADC इज एक्सटेरियर अँगल. तुमच्या लक्षात आलं असेल बघा की हा अँगल कसा आहे, एक्सटेरियर अँगल आहे. अँड धिस मेजर ऑफ दिस एक्सटेरियर अँगल अँड हेन्स अँगल ADC इज इक्वल टू सम ऑफ द रिमोट इंटेरियर अँगल्स. मग आता ह्या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स कोणते आहेत तर BAD अँड अँगल AED. येस. किंवा EAD असं आपण म्हणूया. मेजरमेंट ऑफ अँगल EAD प्लस अँगल AED. येस. हे अँगल्स आहेत. मग आता ADC अँगलचं मेजर काय तर 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC. राईट हिअर 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC. येस. इज इक्वल टू EAD. बघा EAD म्हणजेच BAD. मग BADचा मेजर काय 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क BD. येस. अँड प्लस अँगल AED, अँगल AED. बघा AED. येस. ठीक आहे. आपण AED म्हटलेला आहे याचा अर्थ तो AEC अँगल आहे. आकृतीमध्ये नीट निरीक्षण करा. AED म्हणजेच AEC. ओके. आता मी हा जो AED मला काढायचा आहे तर हा जो भाग आहे इथून वजा करेल मी याच्यातून. येस. म्हणजे इथे येईल 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AC मायनस 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क BD अँड इज इक्वल टू अँगल AED. पुढे जाऊन मी AEDला AEC करणार आहे. इथे 1/2 कॉमन घेतला. इथे येईल मेजरमेंट ऑफ आर्क AC मायनस मेजरमेंट ऑफ आर्क BD ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू अँगल AEC. बघा AEDच्या ऐवजी मी काय लिहिलं AEC अँड हेन्स वी गेट दिस प्रूफ. आणि म्हणून आपल्याला हे प्रूफ मिळतं. म्हणजे दोघंही थेरममध्ये आपण काय वापरलेलं आहे तर एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल हा अतिशय महत्त्वाची किंवा ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी वापरलेली. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल अँड इम्पॉर्टंट. या दोघंही प्रॉपर्टीज बऱ्याच वेळा हे प्रूव्ह करायला आपल्याला एक्झाममध्ये जर विचारलं तर सोपा भाग असा आहे की एक्सटेरियर अँगल थेरम लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे उदाहरणं जे दिलेले असतात तिथं जी नावं दिलेली असतात त्याप्रमाणे आपल्याला कृती करावी लागते. ओके. आता आपण काही उदाहरणं इन्स्क्राइब्ड अँगल थेरमवरची महत्त्वाची अशी काही उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत. उदाहरणं अतिशय सोपी आहेत. तुम्हाला ती सहज सोडवता येतील. पण बऱ्याच वेळा असं होतं की ते सोपी उदाहरणं जरी असली तरी काही त्याचे कन्सेप्ट्स वगैरे आपल्या पटकन लक्षात येत नाही. इतर उदाहरणं तुम्ही सहज सोडवू शकतात. पण ज्याच्यामध्ये असे काही वेगवेगळे कन्सेप्ट्स आपल्याला वापरलेले असतात तर ते कन्सेप्ट्स आपल्याला वापरून उदाहरणं सोडवावी लागतात. तशातली काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहे. प्रॅक्टिस सेट 3.4 याचा आपण विचार करूया. आता या 3.4 प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट एक्झाम्पल मला दिलं आहे. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी मला दिलं आहे की AB इज अ कॉर्ड. AB इज कॉर्ड. अशा प्रकारे एक ट्रायंगल तयार केला आहे.
या ठिकाणी एक सी पॉइंट आहे, डायग्राम नीट बघा, हा सी पॉइंट आहे, हा जो सेंटर आहे तो ओ आहे, ओ इज अ सेंटर. वी आर गिवन इन सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडाय ऑफ द सर्कल. रेडाय ऑफ सर्कल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. देन फाइंड आपल्याला काय काय अँगल्स काढायचं आहे बघा. फर्स्ट अँगल ए ओ बी इज इक्वल टू व्हॉट. सेकंड अँगल ए सी बी इज इक्वल टू व्हॉट. थर्ड आर्क ए बी. अँड फोर्थ आर्क ए सी बी. हे मला या ठिकाणी काढायचं. आता एक कंडिशन जी त्या ठिकाणी दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता जी कंडिशन दिलेली आहे ती कोणती आहे, तर लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी, लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडाय ऑफ द सर्कल. विच आर द रेडाय, ए ओ अँड ओ बी. असं जर मी केलं तर लगेच माझ्या लक्षात येतं की हिअर द 3 साइड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रेंट. ट्रायंगलच्या तिघं साइड्स या ठिकाणी कॉन्ग्रेंट मला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारचं मिझर या ठिकाणी मला दिलेलं नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला मिझर ऑफ द अँगल, मिझर ऑफ द आर्क वगैरे काहीही दिलेलं नाही आहे. फक्त एक कंडिशन आपल्याला पुरेसी आहे. येस, सॉरी. मग आता आपल्या लक्षात काय येईल की दिस ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा मुद्दा लक्षात येईल. वाय, बिकॉज ऑल 3 साइड्स आर कॉन्ग्रेंट. देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए ओ बी. दिस मेजर इज 60 डिग्री बिकॉज ऑल द अँगल्स ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल इज ऑफ 60 डिग्री. हे मला माहिती आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ आर्क ए बी. आर्क ए बी इज 60 डिग्री. लगेच आपल्याला एक एक मुद्दा त्या ठिकाणी लक्षात येतो आहे. आपण एक एक मुद्दा लिहून घेऊया म्हणजे आपल्या वेळ जाणार नाही. विचारात घेऊया. फर्स्ट हिअर ए बी इज इक्वल टू ए ओ इज इक्वल टू ओ बी. रेडाय ऑफ किंवा गिव्हन असं म्हणूया, डायरेक्ट गिव्हन. येस, कारण मला वरती दिलेलं लेंथ ऑफ अ कॉर्ड इज इक्वल टू रेडाय ऑफ द सर्कल, म्हणून तिघं कॉन्ग्रेंट येतील. अँड हेन्स ट्रायंगल ए ओ बी इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला तर ऑल अँगल्स आर 60 डिग्री अँड हेन्स अँगल ए ओ बी इज इक्वल टू 60 डिग्री. कशावरून, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलची ती प्रॉपर्टी दॅट इज एव्हरी अँगल इज ऑफ 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगल इज अ इक्विअँग्युलर ट्रायंगल. येस, अँड हेन्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रेंट. मला जो आवश्यक आहे तेवढाच मी अँगल घेतला, बाकीचा घेण्याची गरज नाही. मग आता ए ओ बी, मला आर्क ए बी काढायचा आहे. मेझरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेझरमेंट ऑफ अँगल ए ओ बी. कारण काय, सेंट्रल अँगल जेवढा असेल तेवढाच हा आर्क असेल. म्हणजे मला या ठिकाणी सेंट्रल अँगल प्रॉपर्टी वापरता येईल. सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. येस, ही प्रॉपर्टी मी वापरली. म्हणजेच आर्क ए बी सी, सॉरी आर्क ए बी, मेझरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू 60 डिग्री. हा पहिला मुद्दा मी या ठिकाणी काढला. अँगल पण मी काढलेला आहे ए ओ बी दॅट इज 60 डिग्री. येस, म्हणजे ए ओ बी माझा काढून झाला, ए बी काढून झाला. आता ए सी बीकडे मला जायचं आहे. ए सी बी, दिस अँगल इज अ इन्स्क्राइब्ड अँगल. विच आर्क इज इंटरसेप्टेड बाय दिस अँगल दॅट इज ए बी. मग डायरेक्ट मला याच्या अँगलचं मेजर लिहिता येईल. अँड हेन्स मेजरमेंट ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क ए बी. कशावरून, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम.
and hence put the value only 1/2 into 60 is equal to 30 degree. The measure of this angle is 30 degree. yes, म्हणजे हा अँगल माझा काढून झाला. आता ACB मला काढायचा आहे, सॉरी ACB, हां ACB अँगल मी काढला. ओके, आता ACB आर्क मला काढायचा आहे. ACB, इट इज व्हेरी सिम्पल. ॲडिशन ऑफ द आर्क्स आपण शिकलेलो आहे, त्यामुळे ॲडिशन ऑफ द आर्क्स मला लिहिता येईल. मेजरमेंट ऑफ आर्क AB प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 डिग्री. बघा, ACB अँड AB दॅट इज 360 डिग्री. काय करावं लागेल मला, फक्त AB आर्क किती आहे, 60 डिग्री. राइट हियर 60 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 and hence measurement of arc ACB is equal to 360 minus 60, that is 300 degree. yes, this is the measurement of arc ACB. म्हणजे असं सिम्पली आपल्याला ते विचारात घेता येतं. या ठिकाणी व्हॅल्यूज दिलेला नाही, याचा अर्थ वी आर गिवन द प्रॉपर्टीज. काही प्रॉपर्टीज आपल्याला दिल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीजचा विचार करून आपण या ठिकाणी हे अशा पद्धतीने सोडवणार आहोत. येस, तर एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवरचं उदाहरण आहे, ते पण आपण आज घेणार आहोत. हे उदाहरण अतिशय सोपं आहे. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवर अतिशय सिम्पल असं एक उदाहरण दिलं आहे बाय यूजिंग द प्रॉपर्टीज ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टी वापरून आपल्याला सहज ते उदाहरण सोडवता येईल. आता एक याचप्रमाणे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवरचं एक उदाहरण आपण सोडूया. आपल्याला माहिती आहे की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, इन दिस सायक्लिक क्वाड्रिलॅटरल द सम ऑफ द ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, आणि याचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सहज सोडवता येईल. एक्झाम्पल नंबर 2, quadrilateral MRPN is cyclic, and in this quadrilateral we are given angle R is equal to 5x minus 13 degree, angle N is equal to 4x plus 4 degree, and then find angle R and angle N. Angle R and angle N we have to find here. Now angle R and angle N, these are the opposite angles of the cyclic quadrilateral. If you draw the cyclic quadrilateral, तुम्ही जर cyclic quadrilateral काढला तर सहज तुमच्या लक्षात येईल की R and N are the opposite angles. This MRPN, this is angle R. Measure of this angle is 5x minus 13. This angle is N. Measure of this angle is 4x plus 4. Yes. Now here quadrilateral MRPN is a cyclic quadrilateral, and hence opposite angles are supplementary. Angle R plus angle N is equal to 180 degree. What is the measure of angle R? 5x minus 13 plus measure of angle N is 4x plus 4 is equal to 180 degree. Open the bracket. 5x minus 13 plus 4x plus 4 is equal to 180. Then 5x plus 4x means 9x. Minus 13 plus 4 means minus 9 is equal to 180, and hence 9x is equal to 180 plus 9, and hence 9x is equal to 189. Now what is x? X is equal to 189 divided by 9, and hence x is equal to 9 into 2, that is 18, 2 and 1, that is value of x is 21. And if you put this value of x is equal to 21 in each angle, we will get this angle. Angle R is equal to
5x minus 13 अँड हेन्स 5 इंटू 21 मायनस 13 हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला अँगल आर मिळेल. देन अँगल एन इज इक्वल टू, व्हॉट इज अँगल एन? अँगल एन इज 4x प्लस 4 अँड हेन्स 4 इंटू 21 प्लस 4. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला अँगल एन मिळेल. येस. नाव इन दिस वे द एक्झाम्पल्स वी हॅव टू सॉल्व हिअर. अशा पद्धतीने उदाहरणं सहज सोडवता येतात. बरीचशी उदाहरणं याच्यावरची आपल्याला घ्यायची आहेत. इन्स्क्राईब अँगलवरची उदाहरणं घ्यायची आहेत, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवरची उदाहरणं घ्यायची आहेत. हे जस्ट आज तुम्हाला त्या 2 थेरमबद्दल मी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अशी दिली. तुम्हाला ते कसे प्रूव्ह करायचे हे सांगितलं आणि 1-2 उदाहरणं आपण आज घेतलेले आहेत. आजचं स्ट्रीम आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. उद्याच्या तासाला आपण नवीन काही उदाहरणं याच्यावरची पुढचा जो एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट आहे तो आपण पुढे नेणार आहोत आणि पुढचे काही उदाहरणं आपण त्याच्यासोबत सोडवणार आहोत. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.